मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेची पहिली बैठक मुंबईत पार पडली आहे आणि या बैठकीतील चर्चेची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 150 हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। तसंच शिवसेनेला 70 ते 80 जागा देण्यास भाजप तयार असल्याचंही समजतंय आणि या बैठकीत जागा वाटप आणि प्रचार रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याचंही कळतंय। शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे। मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजे। त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। मध्यमध्ये प्रदीप जायसवाल आहे, त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशाच पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल। तर मुंबईतील 227 जागांपैकी 150 हून अधिक जागांवर भाजपचा दावा आहे। शिंदे सेनेला 70 ते 80 जागा देण्यास भाजप तयार आहे। भाजपच्या कोट्यातून आठवलेंच्या आरपीआयला 2 ते 3 जागा मिळणार। 2017 मधील माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय शक्य आहे। ठाकरे सेनेतील माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेंना देण्यास भाजपचा विरोध आहे। तर मुस्लिम बहुल भागातील उमेदवारांवरही चर्चा झाली।